तर आता फक्त कलर राहिला होता, तर आता कलर मारून पण झालाय, साफ करून पण झाले. हे बघा, हा हॉल आहे. सोनूला शाळेत आम्ही इकडेच घेऊन आलोया. नळ फिटिंग ही पण सगळ्या गोष्टी झाल्या त्या. ह्या रूमचा कलर राहिलाय फक्त. बघू दे की 2 मिनिटं, लगेच लावायचं. वारले आहे, कसली हवा येते जोरात. हो इकडंच होतोय. कॉपी हे वाला एक कलर अजून वाला आहे का? कधीला नाही. ह्याच्यात नळ नाही बसवला बरं, त्यात बसवलाय. शावर बिवर सगळं बसवलं, ह्यात नाही बसवला, फक्त बाथरूम मध्ये. त्यांना सांगा थोड्या वेळाने. कुठं बसवलाय? मला वाटलं नाही. बरं झालं इथे एक पॉईंट काढलाय. काय लावले? ठेवली. हां, अशी पण जागा वेस्टच आहे का नाही? ही छान आहे बरं का, हे पण छान आहे तसं, पण हे पण छान. ह्याला बेसिंग नाही निघलं पण अजून. आणि हे बेडरूम पण मोठी आहे. ती बेडरूम थोडी छोटी वाटते का? हो आहो, कधी पण बघा, ती लई छोटा आहे. एवढी जागा जास्त आहे. ह्या कॉलमपासून पुढे जागा आहे का नाही, हा बघा, एवढी जागा जास्त आहे. ही पुढची साईड येते. तर आम्हाला गुरुवारी देतो म्हणली, पण गुरुवारचा दिवस आज उचलला, अजून काम झालं नाही. ह्याला पण अजून कलर मारायचा आहे. बोर्ड लय ओल्ट काढले. बसवले बाथरूम. ही किचन तरी. हां, ही गॅलरी मोठीच आहे बरं का. ती गॅलरी जरा छोटी आहे, पण मला नाही पसंत. ही जवळ आहे उगाच, किती जवळ होतंय. आणि हीच आहे सोनूची शाळा खाली इथं, कारण त्यांच्या काय शाळेचं काम सुरू आहे ना, त्यामुळं इथं त्यांनी तात्पुरतं गाळा घेतलेत. काय करायचं? थांबा एक मिनिट. चलेच नाही. आम्ही आता टेरेसवरती आले आणि कसं दिसतंय बघा ना, मस्त वाटतंय. भारी वाटते ना, किती मोठं दिसतंय. जिकडं तिकडं जिकडं तिकडं बंगलं. किती लांबपर्यंत आहे. पाणी बघायला, कारण पाणी येत नाही. सगळ्यात मोठी बिल्डिंग मला तर हीच वाटते. काय माहिती ही आहे का तिकडं आहे. इकडं कालवा आहे म्हणून इकडे यायचा निर्णय घेतला, पण इथं पण खाली शाळा असल्यामुळे इथं पोरं बसली बरं वाटते. ती 4-5 वाजेपर्यंत त्यांचा कालवा असणारच आहे. सोनूला फुगा दिलाय. दरवाजा बसवला नाही अजून. एक मिनिट. इकडून पण भारी दिसते ही बॅक साईड.
खाली जाऊया आता. मला आवाज द्यायला लागले. पडली खाली मी. बापरे, जायचा उडून उडून गेला पाणी इकडनं सगळ्यांच्या घरात. 4 रूम मोजा. आम्ही ही रूम बघितलेली पण ह्याचं काम अजून फायनल नाही झालं त्यामुळं खाली. हां हां हे आहे आपली रूम.